तर मंडळी आम्ही चाललोय आता फिरायला. बघू कुठं फिरवतोय. इतका कटाळा माणूस आहे की इथेच फिरू. आम्हाला लांब जायचं होतं. इथं गोले म्हणून एक विलेज आहे, नको म्हणतोय तिकडं. बघू आता आजच्या दिवस होऊ द्यायची हाऊस. चांगल्या ठिकाणं नाही ना फिरवली. गोले म्हणून तुम्ही पूर्ण टाका ना. गोले मग मी बघतेच गोले हैदराबाद परत पुढच्या वेळेस सांगते मी. हैदराबाद मधलं गोले. हुशार कोण आहे तू? मग हुशार हा शब्द हुशारासाठी नाही वापरत, पण आपण हेल्मेट पण आहे. हेल्मेट कंपल्सरी हैदराबाद मध्ये. एवढं आनंदात निघालो होतो ना की माहीत नव्हतं पुढं जाऊन एवढं मोठं भांडण होणार आहे. तर चला सांगते तुम्हाला ब्रीफ स्टोरी. आणि हा एरिया ना म्हणजे झोपडपट्टी एरिया बरं का. गोव्यात पण झोपडपट्टी एरिया आहे. तुम्ही कधीच बघितला नसेल कोणाच्याच व्लॉगमध्ये. हा पण वेरणा साईडला आहे असं झोपडपट्टी एरिया. म्हणजे इकडे सगळ्या अशा झोपड्याचे. त्याच्यानंतर मी मस्त एन्जॉय करत चालले होते. आणि मला अजिबात माहीत नव्हतं की ह्या ट्रिपमध्ये आमच्या दोघांची भांडणं होणार आहे. भांडणं होण्याचं काहीच कारण नव्हतं. फक्त मी माझ्या नवऱ्याला म्हटलं चला आपण फोटो व्हिडिओ काढू. आणि त्याच्या आधी मी म्हणत होते की माझं व्हिडिओ काढून आहे ना स्टेटस ठेवा व्हॉट्सअपला. कारण मी माझा मोबाईल घेतला नव्हता. माझा हा आयफोन होता. तर मी आयफोनमध्ये फक्त शूट करत होते. बाकीचा म्हणजे दुसरा जो मी मोबाईल रेग्युलर वापरते ना तो मी घेतला नव्हता. आणि हे आहे प्रेम मंदिर बरं का. गोव्यातलं प्रेम मंदिर आहे. सो त्याचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवते जवळून. बरं आधी तेच दाखवते. इथं बघा आम्ही आलो आहे आणि इथं मंदिर बंद आहे. तर त्याचा ना काहीतरी टायमिंग असतो. मला वाटतं सकाळी 7 ते 12 1 का काहीतरी. आणि नंतर 3 ते 7 8 10 काहीतरी असं आहे. तर आम्ही गेलो होतो ना, आम्हाला माहीतच नव्हतं असलं काही टायमिंग बिमिंग आहे म्हणून. ते बंद होतं गेट. मग त्यांनी काय आम्हाला आत येऊन दिलं नाही. तिथं भरपूर लोक असे वेट करत बसले होते. आम्ही नाही वेट बीट करत बसलो. म्हटलं जाऊ दे चढ नंतर कधीतरी येता येईल. बघा तुम्हाला क्लोजअप व्ह्यू दाखवते. आणि हे रात्रीचं मंदिर असलं भारी असतं ना. असले लाईटिंग वगैरे असतात ना. मला जर क्लिप भेटली एखादी तर मी तुम्हाला रात्रीचा पण व्ह्यू इथं दाखवेल. किंवा तुम्ही बघितला असेल ऑब्वियसली. नसेल बघितला तर बघू शकता नंतर कधीतरी. आणि असं मस्त हे प्रेम मंदिर आहे. आणि खूप मोठे बरं. असं एंट्रन्स वगैरे खूप लांबून आहे. लांब गेट याचं बघा. आम्ही बरं तिथून जाऊन आलो. तिथं तुम्हाला दाखवलं का नाही काय माहिती. आणि इथं मंदिर आहे त्यावर किलोमीटर बरोबर असं चालू आहे का नाही काय माहिती. आज जायला लांब नाही येऊ शकत का. प्रेम मंदिर आहे बघा. हां तर चला आपल्या भांडणाचं कंटिन्यू करू. आम्ही म्हणत होते की माझा व्हिडिओ काढून स्टेटसला ठेव. तर नाही ठेवला बरं का. त्याच्यानंतर ना तिथले पोर होती तुम्हाला दिसेलच पुढे जाऊन. मग ती पोरं ना रील बिल शूट करत होते. त्यांच्याकडे तर आयफोन 13 होता. म्हटलंच आपण पण व्हिडिओ काढायला सांगू त्यांना. त्यांच्या नाही काढला तर आपला फोन म्हणजे आपला फोन त्यांच्याकडे देऊ. आणि त्यांना म्हणू की आमचा एक व्हिडिओ काढा. तर ते पण नाही बरं का. नुसतं हे करायचा. म्हणजे काही असं रिस्पॉन्सच नव्हता की व्हिडिओ काढू हे काढू. माझा स्वतःचा काढ म्हणजे स्वतःचा काढत होता. मी तुम्हाला दिसेल पण पुढं की त्यांनी स्वतःचे फोटो काढले व्हिडिओ काढले. पण माझ्यासोबत एकही व्हिडिओ नाही काढला. आणि मी म्हटले ना की काढायचं की हां मला असा राग आला होता ना त्या गोष्टीचा. त्याच्यानंतर ना मी इतकं म्हणजे हे केलं ना. दोन्ही साईडने पाणीच पाणी. कॅमेऱ्यात दिसते का नाही काय माहिती. एवढं भारी एवढं भारी दिसतंय ना. पाणीच पाणी. हां तर चला कंटिन्यू आपली स्टोरी. तर मग व्हिडिओ काढायचा काय प्रॉब्लेम बाबा. माझी जर लाज वाटत असेल तर मग आधीच विचार करायचा होता हा लग्न आधी नाही का. आता 4 माणसांच्यात जायचं किंवा कुठं फिरायला जायचं म्हटल्यावर ऑब्विसली वाटणारच ना कोणाला पण की यार आपण दोघं आपले फोटो काढू आपले व्हिडिओ काढू रील काढू. अयो लय भारी भारी गेले आधी स्पॉट. डोंगरादार येते
शेतीत बिकीत नाही आवडत बाबा, बंगले बिंगले घरं बिरं मार्केट हे थोडं बाहेर मस्त फिरायलाच आवडतं. अशी झाडं झुडपं. तुम्हाला आवाज येते का नाही काय माहिती, काहीतरी दाखवलं नाही आम्ही लय. बघायला छान वाटतं, मोबाईलमध्ये दाखवायला नाही, म्हणजे तुम्हाला दाखवायला पाहिजे पण मी पण बघून घेते ना आधी सगळंच, काय नुसतं कॅमेऱ्यात काही करत बसू, नंतर दाखवत तुम्हाला कधी. कसं भारी वाटतंय, एवढं लांब लाट येते ना, डायरेक्ट पाणी येते. आणि हीच ती जागा बरं का जिथं आमची भांडणं झाली, आणि तीच ती पोरं जी म्हटलं ना मी, त्यांच्याकडे फोन होता, ते व्हिडिओ काढत होते त्यांच्या ह्या गाडीचा. मग मी त्यांना म्हणजे ह्यांना म्हणत होते की आपण त्या पोरांना सांगूया आपला व्हिडिओ काढायला एक, आणि व्हिडिओ काय नव्हता काढायचं, फक्त असं इथून मला असं घे म्हणत होते, किंवा त्या कट्ट्यावर आपण बसूया आणि मग फोटो किंवा व्हिडिओ असं काहीतरी काढूया. मी काही नाचबीच नव्हते म्हणत, ज्याने केलं आज वाटणार आहे किंवा काय, फक्त एक नॉर्मल आपलं रील टाकायला झालं असतं, व्हिडिओ टाकायला झालं असतं शॉर्टला, असा व्हिडिओ काढू. बघा बरं कसलं छान व्ह्यू आहे, कसलं सिनेमॅटिक टाईप्सचं वातावरण होतं, म्हणून मी म्हणत होते की व्हिडिओ काढू, पण नाही, एकही व्हिडिओ नाही काढला, नाही एक फोटो काढला. लिटरली खरं माझ्याकडे एकही व्हिडिओ नाही, एकही फोटो नाही आहे. आता मला नाही माहिती मी याच्यात ओव्हर रिॲक्ट केलं की काय, पण व्हिडिओ नाही काढणं आणि फोटो नाही काढणं याच्यात कुठलं आले लॉजिक, किंवा का नाही काढायचा. माझी जर लाज वाटते किंवा मला 4 लोकांच्यात उचलून घेण्याची लाज वाटते, तर हा विचार लग्न आधी करायला पाहिजे होता ना माझ्या नवऱ्याने. आणि मी एक तर आहे खूप ओव्हर थिंकर, म्हणजे मी खूप विचार करते, म्हणजे का बरं असं केलं असेल, काच असं केलं त्यांनी, काच माझ्यासोबत व्हिडिओ नाही काढला, त्याला खरंच माझी लाज वाटते का, मग माझी लाज वाटते त्यांनी माझ्याशी लग्नच का केलं. इतके दिवसभर माझा मूड त्यानेच खराब होता, आणि मी खूप भांडले पण त्यांच्याशी, कारण मी आधीच सांगून ठेवलं होतं की असं आहे, जर तुला काही माझी लाज वाटत असेल, माझा प्रॉब्लेम असेल, तर लग्न करू नको ना, काही गरज नाही मला लग्न करावंच असं, आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पण राहू शकतो, मी कायमस्वरूपी पण तुझ्यासोबत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून राहू शकते, काही गरज नाही आहे 4 लोकांच्यात मिरवायची किंवा 4 लोकांना सांगायची. लपूनच असतं नाही का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं, पण तसं काही त्याचं नव्हतं. मग काय ह्यानी माझ्यासोबत व्हिडिओ काढला नाही, मला ह्याच गोष्टीचं लई हे होत होतं, म्हणजे सारखं माझ्या मनात तेच येत होतं की का व्हिडिओ काढला नाही, का फोटो काढला नाही. बरं पोरांना म्हणायचे त्याला लाज वाटत होते, मी म्हणत होते की मी म्हणते पोरांना, ठीक आहे नाही म्हणायचं पोरांना, आपल्या मी ट्रायपॉड घेऊन आले होते, आपण आपल्या गाडीवर ट्रायपॉड लावला असता, इथून मला तो तिथपर्यंत जिथं हा जाऊन उभा राहिला तिथपर्यंत घेऊन गेला असता, आणि परत आम्ही रिटर्न आला असतो, किती छान रील झाली असती का नाही. तुम्ही कमेंट करून हे मला सांगा, जर ह्याच्यात मला काही चुकीचं म्हणजे मी काही चुकीचं केलं किंवा चुकीचं माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे का, तर मला नक्की कमेंट करून सांगा. मला नाही वाटत यात काही चुकीचं आहे, कारण व्हिडिओ काढावा म्हणजे कोणीही काही असो, पण प्रत्येकाला वाटतंच की कुठं गेल्यावर व्हिडिओ काढून, आपण तर सोशल मीडियावर यूट्यूबवर आहे. स्वतःचा बघा किती वेळा व्हिडिओ काढला, आणि माझा आवाज आला की नाही तुम्हाला माहीत नाही, पण मी म्हटले पण माझा नाही काढला एक पण व्हिडिओ ना, माझा म्हणजे कसलाच व्हिडिओ काढला नव्हता एक पण, एकटीचा पण नाही आणि दोघांचा तर सोबत नाहीच नाही, तर म्हणून ना मी लई चिडले होते, लई डेंजर. तुला काय करायचं होतं, मी म्हणत होते ना मी काढायला लावते, त्यांची सोडून काढून नाही तर धरून काढू, त्याच्याशी तुला काही घेणं देणं नव्हतं. माझ्यासोबत लाज वाटत असेल तर तसं सांगत जा ना, माझ्यासोबत येऊ नको, कुठं घेऊ नको जाऊ मला कुठं, नाही तर मला ये फक्त आता काय नको, चल फक्त ये आणि गाडीवर बसून राहा ना, काय मला काय करायला लावत नको, चला आता तेच करायला लावतो तुला, अजिबात मला काय करून नेऊ नको बाबा, फक्त दाखव लांबून, माझ्यासोबत काही व्हिडिओ पण. तुम्ही काय असं करता राव, मला काय कळलं का? तुला म्हणत होते ना आपण रील काढू, रील हे असं केलं नाही म्हणा, केलं नाही. आपल्याकडे ट्रायपॉड आहे, मी ट्रायपॉड आणलं होतं, आपण ते मोबाईल इथं गाडीवर लावून पण काढू शकत होतो, आपण रील काढू म्हणलं की लगे हे आता काय नको, चला मी नाही
आणि इथून पुढं जेवढी पण ठिकाणं बघितली त्याचा ना आता नीट व्हिडिओ काढला ना आता नीट त्याचा आनंद घेतला. आणि इथं सिंगम पिक्चरचं शूटिंग झालेलं होतं बरं का. आणि हा एक कुठला तरी बीच होता, तर इथं आम्ही आलो होतो. त्याच्यानंतर मला म्हणजे इच्छाच नव्हती, मला माझ्या डोक्यात तेच की व्हिडिओ काढायला का नकार दिला, का म्हणजे कायच प्रॉब्लेम असू शकतो माझ्यासोबत व्हिडिओ काढायचा. कन्व्हिनियंट नाही आहे म्हणून. तर ते तर त्याला माहिती मी अपंग आहे, माझ्यासोबत असंच होणार आहेत गोष्टी, हे तर सगळं माहीत होतं ना. आणि तो मला 1000 वेळा लग्नाच्या आधी म्हटलं आहे मी सगळा विचार केला आहे, मग का एक साधा नॉर्मल व्हिडिओ काढायला का नकार दिला बरं. एकदा नाही म्हटले मी, दोनदा नाही म्हटले मी, 1000 वेळा म्हटले होते की व्हिडिओ काढू ना, रील काढू ना, असं नाही की गाणं बिणं म्हणून काढू, नॉर्मल काढू फक्त म्हणत होते. पण नाही, एकही रील नाही काढली, एक व्हिडिओ नाही काढला, एक फोटो नाही काढला. मग का राग नाही येणार. आणि मला नाही माहिती मी जास्त ओव्हर ॲक्ट केलं की नाही, पण मला असंच आहे माझं. कारण मी म्हणजे यूट्यूबवर आहे ना, मग मला व्हिडिओ वगैरे काढणं महत्त्वाचं आहे. आणि नसेल तरी त्याला पण जे पण असं कुठं बाहेर जातात फिरायला, कसे असो बिचारे, साधा फोन असो आयफोन असो, व्हिडिओ स्वतःचे आपल्या नवऱ्या बायकोसोबत व्हिडिओ काढतातच ना. आठवणी, मेमरी, आमच्याजवळ 1 घंटा मेमरी नाही त्या ठिकाणाची, कारण एकही व्हिडिओ काढला नाही, एकही फोटो काढला नाही, काहीच नाही आहे. मग का नाही राग येणार, का नाही वाईट वाटणार. आणि मी तर ओव्हर थिंक करे, जसं की मी सांगितलं, मला तर खूपच की यार मग जर एवढा प्रॉब्लेम होता तर हा विचार लग्नाच्या आधी करायचा होता. आणि एकतर मी ही गोष्ट पण त्याला आधी सांगून ठेवली होती. आता मला नाही वाटत ही सांगणं गरजेची आहे का, पण म्हणजे प्रत्येकाला गरजेची आयुष्यात. कारण माहिती का, जर तुम्हाला त्रास होत असेल एखाद्या गोष्टीचा, किंवा कोणी असं मरतं बिरतं नाही का, पोरी आत्महत्या करतात, तर त्यांनी ना सगळ्यांनी म्हणजे स्वतःशी एक गोष्ट पक्की ठरवायची, किंवा तुम्ही ही गोष्ट तुमच्या नवऱ्याशी पण डिस्कस करू शकता. जर ॲट द एंड कधीही आयुष्यात 27 वर्षानंतर, लग्नाच्या 50 वर्षानंतर कधी तुम्हाला वाटलं की यार तुमचं जमत नाही आहे, किंवा तुम्ही त्या व्यक्तीसोबत राहू शकत नाही, तुमचं त्या व्यक्तीवर आता प्रेम नाही आहे, तुम्हाला ती व्यक्ती आता नको आहे आयुष्यात, तर दोघांनी एकमेकांना सरळ सांगायचं आणि सरळ सेपरेट राहायचं. एकमेकांशी भांडण्यात, एकमेकांचं असं जगणं नकोसं करण्यात काहीच अर्थ नाही आहे. आणि हे पण मी माझ्या नवऱ्याला आधीच सांगून ठेवलेलं आहे. आणि नेहमी रिमाइंड पण करत राहणार, कारण मला असं कशात एक गुंतून पडायचं नाही ना, त्याला कधी कोणाच्यात म्हणजे माझ्यात का होईना पर गुंतून पडून द्यायचं नाही आहे. आयुष्य एकदाचे आनंदाने जगायचं आहे. आणि माझ्या डोक्यात ना असले सगळे काय विचार येत होते. म्हटलं मी तर हे सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, पण तरी पण ह्याने माझ्यासोबत व्हिडिओ काढायला का नकार दिला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कदाचित मी ह्या गोष्टीचा उल्लेख म्हणजे ह्या गोष्टीचं कारण त्यांना विचारेल की का. कारण त्याच्यानंतर आमची एवढी भांडणं झाली ना, 2-3 दिवस आम्ही बोललो नाही. पण मी ह्या गोष्टीचं नाही हे केला की का, म्हणजे म्हटलं मी तसं का नकार दिला, तर तो म्हटलं माझं काही असं इंटेन्शन नव्हतं की मला स्पेसिफिक कारण नव्हतं की नाही काढायचं वगैरे. मी जस्ट म्हटलं नको काढायचा, नाही काढायचा म्हणून नाही काढला. पण आता मला नाही वाटत की हे म्हणजे काय म्हणतात सॅटिस्फाईड रिझन आहे, किंवा जस्टिस करते ते माझ्या गोष्टीला. म्हणजे मी जेवढा तांडव केला त्याच्या पुढं त्यांचं फक्त एवढंच उत्तर होतं की मी सहज म्हणून गेलो की नको काढायला, किंवा नको मारू दे असं म्हणून. तर माहीत नाही मला, म्हणजे मला आता समजा नाही की मी काय बोलू. पण हां, असं काहीतरी होतं त्या भांडणाचं रिझन. त्याच्यानंतर आम्ही 2-3 दिवस एकमेकांशी, म्हणजे तो बोलत होता माझ्याशी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होता, पण मी काय बोललं नाही. आणि बाय द वे हे ना कसिनो इथं सगळे कसिनो आहेत, म्हणजे बिग डॅडी, फेमस गोवाचे जे काही तुम्ही नावं वगैरे वाचले असतील, सगळे कसिनो इथे आहेत. ते ना असे रात्रभर फिरत असतात, दिवसा असे इथे एका ठिकाणी बांधलेले असतात, म्हणजे काय म्हणतात ते शिप अशी उभी केलेली असती, आणि मग रात्रीचे ना रात्रभर फिरत असतात. इथं बघा मासे बिसे पण मारत होते. तर हा एरिया येतो. आणि तो बघा पूल जिथून आम्ही गेलो होतो, आणि मी म्हटलं ना हा रस्ता किती छान आहे, खालून गाड्या जातात, तर तोच हा रस्ता हा मला तो दाखवत होता की तिथं वरती गेलो ना आपण, तो पूल, आणि इथून हा पाण्यातून जातो तो हा रस्ता. आणि इथून फेरी बेरी पण जाते, म्हणजे बोटीमधून डायरेक्ट गाडी बिडी पण घेऊन जातात. तर असा तो एरिया होता, एवढं छान ना कुठं आम्ही थांबलो ना कुठं आम्ही बघितलं त्या भांडणं, त्या सकाळच्या ज्या गोष्टीने मला डोकं फिरलं ना, त्याच्यानंतर ना मला असलं डोकं दुखत होतं, असलं तेच विचार. तर मी ओव्हर थिंकर म्हणजे मी खूप जास्त विचार करते. म्हणजे एवढीशी गोष्ट झाली ना, मी त्याचा ना राई एवढ्या गोष्टीचा पहाड करते. अशा टाईप्सचं ओव्हर थिंकिंगची म्हणजे असतं का, जे असतात लोक त्यांना कळेल. तर तशी काहीशी मी आहे. तर त्याच्यानंतरनं मग काय बोलत होते मी मग कटपर्यंत सांगितलं होतं की हां असं काहीतरी होतं, केवळ सोबत व्हिडिओ नाही काढला म्हणून एवढी भांडणं. आता काही लोकांना हे कारण क्षुल्लक वाटेल, पण मला नाही वाटत हे कारण क्षुल्लक आहे. कारण फोटो काढणं ही किती सिंपल आणि साधी गोष्ट आहे, एक व्हिडिओ काढणं ही किती सिंपल आणि साधी गोष्ट आहे. लोक फार काय करताना व्हिडिओ काढतात, आणि आम्ही एवढ्या ठिकाणी म्हणजे छान ठिकाणी फिरायला गेलो असताना व्हिडिओ नाही काढणं
हे तर एक किती साधी आणि सिंपल गोष्ट आहे आणि त्यासाठी जर एवढी भांडणं होत असेल तर विचार करण्याची गरज आहे असं मला त्या क्षणी वाटत होतं. आणि आता पण व्हिडिओ एडिट करताना परत असं वाटतंय, पण हां सॉर्ट आऊट झालं आहे आमच्यातलं बऱ्यापैकी. कारण त्याचं म्हणणं होतं, म्हणजे माझ्या नवऱ्याचं म्हणणं होतं की माझ्या नवऱ्याचं आहो म्हणायचे बाबा. मला लोक लय बोलतात की तू आहो आहो का नाही म्हणत. यार आहोमध्ये ना ते रिस्पेक्ट आहे, आहोत आपलेपणा नाही आहे माहिती का. म्हणजे हक्क नाही वाटत आहोमध्ये. एक जबाबदारी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी किंवा असं आदर वाटतो. जसं अरे ऐक ना, ह्याच्यात ना प्रेम, हक्क, आपुलकी असं वाटतं. सो मी माझ्या नवऱ्याला असंच बोलणार आहे. तर काय सांगत होते मी, हां तर म्हणजे एवढी साधीशी सिंपलशी गोष्ट होती आणि त्यावरून आम्ही एवढे भांडलो, पण आम्ही क्लिअर केले. मी स्वतःच क्लिअर केलं आहे. त्याच्यानंतर 2 दिवस तो बोलला नाही आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी मीच बोलले. म्हटलं काय हे असं तसं. आता ती गोष्ट नाही सांगत मी काय काय लईच केलं होतं आम्ही, लईच म्हणजे लईच रिअली खरंच आयुष्यातलं नाही लग्नानंतरचं खरं खुरं पहिलं भांडण होतं हे आमचं, जे की फार झालं होतं डेंजर पद्धतीने. तर मग त्याच्यानंतर म्हटलं चला चहा प्यायला जाऊया. मग नाही मी नाही म्हटलं, तेच म्हटलं मी काय म्हटलं नाही अजिबात, मला काय हे पाहिजे खायचे शब्दही बोलले नाही. माझी तर सायलेंट ट्रीटमेंट लई डेंजर असते आणि सायलेंट ट्रीटमेंटचाच माझ्या नवऱ्याला लई राग येतो, म्हणजे असर पडतो. मी बडबड केलेली, मी शिवाय दिलेला, मी बोललेली आवडते, पण मी गप्प बसलेली अजिबात आवडत नाही. आणि मी नेमकं उलट तेच केलं, गप्पच बसून राहिले, अजिबात बोलले नाही. ह्या दिवशी पण आणि दुसऱ्या दिवशी पण नाही. मग तिसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही ते सॉल्व केलं. सो इथं ना आम्ही मार्केटला आलो होतो, भाजी घ्यायची होती. आणि बघा फुलं, मला किती आवडतात फुलं. मला फुलं बिलं घेऊन दिली असती ना तरी माझा राग गेला असता माहिती का. पण माझ्या नवऱ्याला काही कळतच नाही, सगळी प्रत्येक गोष्ट मला मागायला लागते. मी मागच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलं तर आम्ही बाहेर कुठं गेलो ना तरी मला म्हणायला लागतं चहा पिऊया चल असं. कलेश केल्यानंतरचं तोंड मस्त फुलं आहे तिथं, त्यांना महाग असणार लिली वगैरे.